वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणौ महासायुक्यचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। परम सद्गुरु श्री नाना महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रतन गोवर्धन धर गोकुल संकटहार कृष्ण हरि हरि जय जय राम। नवनिरद सम रद सम 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 नवनिरद सम
कवल विनोद विहार कृष्ण हरि हरि जय जय राम शरणागत दीना शरणिंदे शरणागत दीना शरणागत दीना चरणी ने करुणा दृष्टि निहार कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम हरि चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे राजा राम हे राजा राम ओ सीताराम हे राजा राम सीताराम 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 राजा राम राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे राजा कीर्तन संग रंगात देहवा हो हरि कीर्तन संग रंगात देहवा हो कीर्तन संग रंगात देहवा हो रे कीर्तन संग कीर्तन संग कीर्तन संग कीर्तन संग कीर्तन संग रंगात देहवा हो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निजळामा काम क्रोधाधिक जाती निजळामा राजा राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो हे
तुझी सेवा करेन मन भावे, तुझी सेवा करेन मन तुझी सेवा करेन मन भावे सेवा करेन मन भावे, तुझी सेवा करेन मन भावे. माझे मन गोविंदी रंगले हो, माझे मन गोविंदी रंगले हो, सेवा करेन मन भावे, तुझी सेवा करेन मन भावे, सेवा करेन मन भावे. नवसिले नवसिले माये, नवसिले नवसिले माये, पंढरीचं दैवत विठ्ठले, सेवा करीन मन भावे. बाप रखुमा देवी वरू विठ्ठले, बाप रखुमा देवी वरू विठ्ठले, बाप रखुमा देवी वरू विठ्ठले, चित्त चैतन्य चोरून नेले, सेवा करीन भावे पंढरीनाथ. अवधूत चिंतन श्री सगळ्यांनी म्हटलं तरी चालतं. मंगलमूर्ती. सेवेचे दोन प्रकार. एक अनुकूल परिस्थिती असताना केली जाणारी आणि एक प्रतिकूल परिस्थिती असताना केली जाणारी. प्रतिकूल परिस्थिती असताना सेवा केलेल्याचं उदाहरण संकेत बुवांनी तुम्हाला सांगितलं. त्याचे सद्गुरू त्याला इतके शिव्या घालतायत, त्याला इतकी नावं ठेवतायत, त्याच्या केलेल्या प्रत्येक कृतीला म्हटलं ते खोडून काढतायत. पण असं असताना सुद्धा तो कुठलाही प्रतिशब्द न करता त्यांची करत असणारी सेवा. अनुकूलतेमध्ये सेवा सगळेच करतात, अनुकूलतेत सगळेच सेवा करतात. प्रतिकूलतेमध्ये सेवा ती सुद्धा नम्रत्वानी करणं फार अवघड आहे. खरं म्हणजे सेवा करणंच अवघड आहे. सेवा करणंच अवघड आहे. का? कारण जिथं सेवा असते तिथं मेवा असतो, असं इथं नानानेच कुठेतरी लिहिलंय. बरोबर ना? आणि बहुतांशी लोक मेवा आहे म्हणून सेवा करतात. पण ती सेवा भगवंता मी तुझी कशी करी, म्हणजे हा जो तू आहे, जो आपण विचार करतोय, तो जो तू आहे, तुझी मी सेवा करीन कशी? मनोभावे, मनापासून. आता मला त्याच्या मनोभावे मनापासून म्हणजे काय वगैरे याच्यात जायचं नाही आहे. करायची म्हणून करायची, यांनी सांगितली म्हणून करायची, ते म्हणतात म्हणून करायची, मला वाटली म्हणून मी करतो. सांगितल्यानंतर सगळेच करतात, पण न सांगता जे करतात म्हटलं त्यांची विशेष गोष्ट असते. त्यामुळे मनापासून मला तुझी सेवा करायची आहे. हा जो समोर कोणी बसलेला आहे तो माऊलींना विचारतो, माझी सेवा करण्यासाठी तू काय केलंस? माझी सेवा करण्यासाठी का? कारण मी कसं आहे हे अजून मलाच कळलं नाही. मी तुला कसं सांगू की मला भूजल तेज समीर कर विशेष काष्टाधिकी असे कणाकणामध्ये म्हटलं मी आहे. कणाकणात
सेवा करण्यासाठी म्हणून काहीतरी कल्पिलेलं असलं पाहिजे ना. कल्पिलेलं कशाला? असलंच पाहिजे. कल्पिलेलं कशाला? असलंच पाहिजे. कारण आकाराची सेवा करता येते, निराकाराची करता येत नाही, असा काल महाराज आपल्याशी विषय करत होते. आणि मला आकारवत जर बघायचं असेल तर म्हटलं किडा मुंगीपासून सृष्टीमध्ये असणाऱ्या 84 लक्ष योनीतल्या प्रत्येक प्राणी मीच आहे म्हटल्यानंतर माझी सेवा करायची, कोणाची करायची? त्यावेळेला तुझी सेवा करण्यासाठी मी काय केलं? ज्ञानेश्वर महाराजांनी सरळ शब्द केला, माझे मन गोविंदी रंगले. मी माझं मन गोविंदामध्ये रंगवलं. तुझी सेवा करण्यासाठी मी माझं मन गोविंदात रंगवलं. वास्तविक पाहता तुझी सेवा करायची असेल तर माझं मन मी तुझ्यात रंगवायला पाहिजे, है ना? तुझी सेवा करायची म्हटल्यानंतर तू कसा आहेस, काय करतो, काय खातो, काय पितो, कुठं जातो, हे सगळं मी तुझं विचारात घ्यायला पाहिजे. पण मी तुझा विचारात न घेता मी माझं मन गोविंदात रंगवलं. एक साधं लॉजिक असतंय. लग्न करून आलेली स्त्री आपल्या नवऱ्याला काय आवडतं, त्याच्या घरातल्यांना काय आवडतं, कसं राहायला पाहिजे, कसं राहायला, हे सगळं ती ऑब्झर्व करते. शिकून घेते असं नाही म्हणत, ऑब्झर्व करते. आणि ते केल्यानंतर त्या पद्धतीने तिने वर्तन केलं की घरातल्यांच्या पसंतीला उतरते. एक सामान्य लॉजिक आहे. याचा अर्थ ज्याच्याशी आपल्याला एकरूप व्हायचंय त्याचं आपल्याला सगळं समजलं पाहिजे. म्हणून ना इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की मला तुझी सेवा करण्यासाठी खरं म्हणजे तू काय आहेस हे मी समजून घ्यायला पाहिजे. पण मी तुला समजून न घेता मी माझं मन गोविंदात रंगवलं. म्हणजे जसं काल म्हटलं तसं की मराठीचा अभ्यास केला आणि मराठीचा अभ्यास करून इतिहासाचा पेपर लिहिला आणि पेपर होता इंग्लिशचा. असं विचित्र सगळं आहे. म्हटल्यानंतर हा समोरचा म्हटला ठीक आहे तू त्याच्यात रंगवलंस. रंगलास म्हणजे काय झालं? रंगला म्हणजे काय? रंगणं ही मराठी शब्दकोशातला एक फार छान शब्द आहे रंगणं. आपल्याकडे रंगपंचमी नावाचा विषय असतो आहे ना. त्या रंगपंचमीला रंगतात लोक. किती रंगायचं? किती? स्वतःच्या आईला सुद्धा ओळखता आलं नाही पाहिजे हे आपलंच कार्ट आहे. इतकं रंगायचं. म्हणजे ती आई म्हणते सुद्धा ते पोरगं घरात आलं की ए बाहेर जा बाहेर जा. तो बाहेर गेला खेळायला. ते कार्ट म्हणतं आई मीच आहे. म्हणजे तो इतका रंगलेला असतो की त्याची आई सुद्धा त्याला ओळखू शकत नाही. परमार्थामध्ये किती रंगायचं? इतकं रंगायचं. इतकं की ते रंगल्यानंतर म्हणजे किती आमच्या संतांचा शब्द आहे अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. मूळ चाल भैरवीची म्हणता येत नाही म्हणून. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. किती? अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. इतकं रंगायचं. इतकं की तुमची ओळखच राहिली नाही पाहिजे. तुमची स्वतःची ओळखच राहिली नाही पाहिजे इतकं रंगायचं. बर किती? ऐसी रंग दे के रंग नाही छुटे. ऐसी रंग दे के रंग नाही छुटे. धोबिया धोए चाहे ये सारी उमरिया. एवढंच. किती? इतकं रंगा की तुमची ओळखच तुमच्या नावाने राहिली नाही पाहिजे. इतकं रंगा. आमच्या पुण्याला SP कॉलेज आहे. त्या कॉलेजला वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर शिक्षक होते. आणि मामांना वर्गामध्ये गेल्यानंतर आपल्याकडे उत्थापन द्यायची पद्धत तशी मामाने उत्थापन द्यायचं. एक साथ नमस्ते गुड मॉर्निंग सर वगैरे उत्थापन देतात ना. तसं मामांना वर्गात गेले की सगळे मुलं मुली उत्थापन द्यायची. काय? पुंडलिक वरदा
आणि आमचे मामा येडे. मामा त्या पोरांच्या बरोबर पंढरीनाथ महाराजही त्यांच्याबरोबर बडबडायचे. त्या क्लासरूम मध्ये बसल्यानंतर शिक्षक त्यांना म्हणायचे, मामा अहो ती पोरं तुमची टिंगल करतात आणि तुम्ही काय येड्यासारखे त्यांच्याबरोबर पुंडलिकवर हरी विठ्ठल म्हणता. तेव्हा मामांचं वाक्य आहे, ते माझी टिंगल करतात असं मला वाटत नाही. ते माझी टिंगल करतात असं मला वाटत नाही. का? उलट या देहाचं भगवंतांनी सोनं केलं असं मला वाटतं. म्हणजे या मुलांना या देहाकडे पाहिल्यानंतर सोनोपंत दांडेकर आठवत नाही. या देहाकडे पाहिल्यानंतर त्यांना आपल्या कॉलेजचा प्रिन्सिपॉल आठवत नाही. या देहाकडे पाहिल्यानंतर त्यांना आपला गुरुजी आठवत नाही. या देहाकडे पाहिल्यानंतर त्यांना आपला शिक्षक आहे आठवत नाही. या देहाकडे पाहिल्यानंतर त्यांना पांडुरंग आठवतो. याला रंगणं असं म्हणतात. आपली ओळख आपल्या नावांनी न राहता त्याच्या नावाने होणं, याचं नाव आहे रंगणं. असं आपण नानांच्या मध्ये इतकं रंगून गेलं पाहिजे की तुमची ओळख तुमच्या नावाने राहिलीच नाही पाहिजे. तुम्हाला पाहिलं की लोकांना नानांची आठवण व्हायला पाहिजे. तुम्हाला पाहिलं की लोकांना नाना आठवले पाहिजेत. तुमच्या बोलण्यातनं, चालण्यातनं, हसण्यातनं, खाण्यातनं, पिण्यातनं, नवे नवे तुमच्या सर्वांगातनं नाना जसे आपल्या देहातनं काय म्हणतात घर्मबिंदू बाहेर पडतात ना, 3.5 कोटी रंध्रातनं जसा घर्मबिंदू बाहेर पडतो ना, तसं तुमच्या 3.5 कोटी रंध्रातनं नाना बाहेर पडले पाहिजेत. नाना बाहेर पडले पाहिजे. तुम्हाला स्पर्श केलं की नानांचा स्पर्श आठवला पाहिजे. तुम्हाला पाहिल्यानंतर नाना आठवले पाहिजेत. तुमच्या बोलण्यातनं नाना स्त्रवले पाहिजेत वगैरे वगैरे सगळं. याला रंगून जाणं असं म्हणतात. रंगुनी रंगात साऱ्या आहे ना, म्हटलं तितकं रंगलं पाहिजे. आता मला सांगा, असं जर मी यांच्यामध्ये रंगलो तर माझं अस्तित्व कुठं राहिलं? माझं अस्तित्व कुठे? का इतका जर रंगलो म्हणजे ती मिठाची बाहुली आहे ना, ती काठावरती बसली हो आणि टिवटिव टिवटिव तिची चालली आहे. म्हटल्यानंतर 4 माणसं आली. म्हणते कशाला टिवटिव करतेस? अगं तू छटाक बरं, हां काय आरडाओरडा करत बसतेस? अगं तू काय एवढीशी नाही तर म्हणे आपला रंग मिरवतीयस म्हणे, पांढरी आहे ना. म्हटल्यानंतर अगं तू काय खारट, हां तो समुद्र बघ काय खारट. असं म्हटल्यानंतर तिला डिवचलो, अहंकार डिवचला तिचा. म्हटल्यानंतर सगळे गेल्यानंतर हा माझ्यापेक्षा खारट कोण लागून गेला, म्हणून ती बाहुली समुद्राचं खारट पण शोधायला गेली. महाराज म्हणतात तिने काठाला स्पर्श केल्यानंतर लक्षात आलं की अरे इथं खारटच आहे, म्हणून जरा आतमध्ये गेली तर तोही खारट, अजून आतमध्ये गेली तोही खारट, आणि एक क्षण असा झाला की ती मिठाची बाहुली सागरच झाली. सागरच झाली. म्हणजे सागर हेच तिचं रूप झालं. किंबहुना मी हेच ती विसरली. हो, मी कोणी आहे हेच ती विसरली आणि ती समुद्रात होऊन गेली. आता मला सांगा, असं जर तुम्ही रंगलात तर म्हटलं तुमचं अस्तित्व राहिलं कुठं? आणि तुमचं अस्तित्वच राहिलं नाही तर याची पूजा तुम्ही करणार कशी, याची सेवा करणार कशी? का सेवा करायला तुम्ही त्याच्यापासून वेगळे असले पाहिजेत. तुम्ही ते जर झालात तर तुम्हाला सेवा नाही करता येणार. सेवा करायला ज्याची सेवा करायची तो आणि जो सेवा करणार आहे तो, हे दोघं वेगळे असायला पाहिजेत. तोच जर झाला तर सेवा नाही होऊ शकत नाही. साखरेला तिचा खारटपणा, साखरेला तिचा गोडपणा कधीच कळत नाही. कळतो का? मिठाला त्याचा खारटपणा, मिरचीला त्याचा तिखटपणा, लिंबाला त्याचा आंबटपणा कळतो का कधी? का? कारण ते त्यांचं स्वरूप आहे. आणि स्वरूप हे रूपापासून भिन्न राहूच शकत नाही. कारण ते त्याचं अंगभूत दर्शन आहे. अंगभूत दर्शनाला उपभोगण्यासाठी त्याच्यापासून वेगळाच असावा लागतो, तोच त्याचा उपभोग घेऊ शकतो. त्यामुळे म्हटलं मी यांच्यात रंगलो तर त्याची सेवा करणार कशी? हा जो समोरचा आहे तो त्यांना म्हणतो, मग यांच्यामध्ये रंगण्यासाठी तू काय केलंस? यांच्यामध्ये रंगण्यासाठी त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हटले,
मी बऱ्याच लोकांना विचारलं की याच्यामध्ये रंगायचं असेल तर मी काय करू, कृष्ण रूप व्हायचं असेल, गोविंद रूप व्हायचं असेल तर मी काय करू, काय करू. 100 लोकांना विचारलं, प्रत्येकाने हे सांगितलं ते सांगितलं. त्यांना आवडतं ना ते करत जा, त्यांना ते पाहतात ना ते बघत जा, ते कपडे घालतात ना तसे कपडे घालत जा. आमच्याकडे अशी एक मुलगी होती, लहान होती, छोटी. आम्ही आपलं त्यांच्याकडे गेलो. ती लहान मुलगी आपल्या वडिलांच्या बाजूला उभी. साहजिक आहे, आता काहीतरी तिच्याशी बोलायला पाहिजे. आम्ही म्हटलं काय, म्हटलं शाळेत जातेस का? हो जाते ना म्हणे. म्हटलं किती वेळेस? दुसरीत. अरे वा वा छान. म्हटलं काय तुला गाणं वगैरे येतं का? नाही येत. म्हटलं मग कविता वगैरे? हो आमच्या बाईंनी शिकवली आहे ना. छान. म्हटलं म्हण. म्हटल्यानंतर ती पोलगी बिचारी आपल्या बाईंनी सांगितल्यासारखं हाताची घडी, बोटावर तोंड, आपलं तोंडावर पोरगी आपली अशी उभी आणि त्या बाईंनी सांगितल्यासारखं, लाडकी बाहुली माझी होती म्हणून मिळणार कधी ना, शोधून दुसरे आला ती. आपलं ती अख्खी कविता तिने ही अशीच. ती पोरगी छान म्हणत होती. तिचं हे सारखं पाहिल्यानंतर मी तिला विचारलं, म्हटलं म्हणजे तिच्या आईला, म्हटलं हे काय? म्हटलं हे मुलं आपल्या गुरुजींना किती आत्मसात करतात. तिच्या बाईंना शिकवताना प्रत्येक वेळेला अशा करायच्या आणि त्या मुलीच्या डोक्यात असं की असं केल्याशिवाय म्हणायचं नसतं. याला रंगणं म्हणतात. त्या गोविंदामध्ये रमण्यासाठी मी काय करू? रंगण्यासाठी मला अनेकांनी अनेक प्रकार सांगितले, अनेक प्रकार, पण मला काही तेवढे ते पटले नाहीत. मग मला लोकांनी सांगितलं तू नवस कर, नवस कर. नवसिले नवसिले गे माये. मी नवस कर असं सांगितलं, पण कोणाला नवस करायचा हाही मोठा प्रश्न आहे ना. नवस करायचा कोणाला? नवसिले नवसिले गे माय. गे हा शब्द या ठिकाणी जो वापरलाय, काही अर्थ आहे का त्या गे या शब्दाला? आजी संसार सुफळ झाला गे माय. गे मराठीतला गे आहे. गे या शब्दाला काय अर्थ आहे? गे हा शब्द या ठिकाणी बुद्धीसाठी वापरलाय. मी माझ्या बुद्धीला विचारलं मी काय करू, मी काय करू? नवसिले नवसिले गे माय. तेव्हा माझ्या बुद्धीला मी सांगितलं, मी नवस केला. नवस केला कोणाला? पंढरीचे दैवत विठ्ठले नवसिले. पंढरीचा जो दैवत आहे ना, ज्याला पांडुरंग असं म्हणतात, ज्याला विठ्ठल म्हणतात, म्हटलं त्याला मी नवस केला. का विठ्ठलाला नवस केला? विठ्ठलाला नमस्कार. शास्त्र सांगतं सर्व रंगांचं गडदपण हे अंततः काळ्या रंगाला जाऊन भेटतं. बरोबर ना? सर्व रंगांचं गडदपण हे अंततः काळ्या रंगाला भेटतं आणि सर्व रंगांचं फिकपण हे अंततः पांढऱ्या रंगाला भेटतं. भगवंत दोन ठिकाणीच आहे, एक तर उगमाला नाही तर अंताला. एक तर तो उगमाला भेटेल नाही तर अंताला. का? कारण अंताला आणि उगमाला पाणी स्थिर असतं. जिथं स्थिरता आहे तिथं भगवंताचं दर्शन आहे. जे अस्थिर आहे तिथं भगवंताचं भासमान दर्शन आहे. नाही असं नाही, भासमान दर्शन आहे. पण व्यवस्थित दर्शन जिथं पाणी स्थिर आहे तिथंच आहे. उगमाला पाणी स्थिर आहे, त्याला वारं लागतं म्हणून तो प्रवाही होतो, अन्यथा लागलं नाही तर तो स्थिरच आहे. आणि अंताला म्हणजे समुद्र. ज्ञानराज मौलींनी ह्या दोन्ही शब्दांना वापरलेलं आहे. जय जय स्वसंवेद्या किंवा आता विश्वात्मके देवे. हे दोन्ही आहेत. विश्वात्मक देवाच्या ठिकाणी तुम्हाला दर्शन घडेल, नाही तर जय जय स्वसंवेद्य अशा ठिकाणी दर्शन घडेल. मधल्या भागात दर्शनच नाहीये. मध्ये सगळा खेळ आहे तो मायेचा आहे. मधला खेळ सगळा मायेचा आहे. मग महाराज म्हणतात भगवान पंढरीनाथ आपल्या डोळ्यासमोर जे आहे ते पाषाणवत दिसतात आणि ते काळ्या रंगामध्ये दिसतात. खरं म्हणजे त्यांचं नाव पांडुरंग आहे. पांडू म्हणजे पांढरा, पांढऱ्या रंगाचा.
पण काय त्या बडव्यांनी काकडा ओवाळून ओवाळून त्याला काळा केला. हा कीर्तनातला विनोद आहे. नाही तर उद्या बडव्यांच्या नावाने कीर्तनातला विनोद. पण पांडुरंग त्याला जर बघायचा असेल तो जो सर्व रंग समावेशक आहे, त्यांनी सगळ्या रंगांना जवळ घेतलं आहे. असा कुठलाही नाही आहे की ज्याला पांडुरंगांनी जवळ केलेलं नाही आहे. कोळी वाणी वणिज कुंभार अंत्यज यवन ही याज्ञिक स्त्री क्षुद्राधिक नीच चांभार. 18 पगड जातीचा माणूस पांडुरंगाने आपल्या हृदयाशी घेतलाय. असा एकही प्राणी नाही की ज्याला पांडुरंगाने आपल्यापासून दूर केला नाही. त्यांनी सगळ्यांना जवळ केला. चांगला घेतला, शहाणा घेतला, वेडा घेतला, विद्वान घेतला, पंडित घेतला, अडाणी घेतला, म्हणाल तो घेतला. जो त्याच्याकडे आला त्या सगळ्यांना त्यांनी आपलासं केला. सर्व रंग समावेशक तो आहे. एकाही रंगाला त्याने डावललेला नाही. मग तोच मला याच्यात रंगायचं कसं हे सांगू शकतो. तो सांगू शकतो. ज्याला त्याची माहिती आहे तो सांगू शकतो ना. जो सर्वांना आपलंसं करू शकतो तो जो सांगू शकतो. ज्याच्याकडे भेद आहे तो कसा सांगेल. हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा योग्य आहे, हा अयोग्य आहे. हा भेद ज्याच्या ठिकाणी आहे तो सर्वांना कसं सामावून घेऊ शकतो. हा सर्वांना सामावून घेऊ शकतो म्हणून विठ्ठल घेतला सर्वांना. आणि विठ्ठल विद म्हणजे जाणणं, ठल म्हणजे स्थिर होणं. जाणणं ज्या जागेवरती स्थिर होतं, समजून घेणं. आपलं मरेस्तवर समजून घेणं चाललेलं आहे का नाही. हे असं का, ते तसं का, हे असं का करायचं, तसं का करायचं, समजून घेणं मरेस्तवर चालू आहे. मरण येतं म्हणजे काय येतं इथपर्यंत सगळं समजून घेणंच आहे ना. आपला सगळा प्रयत्न समजून घेण्यासाठी चाललाय. आणि जिथं गेल्यानंतर समजणं थांबतं म्हणजे आता याच्यानंतर अजून काही समजून घ्यायचं शिल्लक नाही. जी नानांची अवस्था होती, गुरु भेटत नव्हता तोपर्यंत समजून घेण्याची इच्छा होती. पण ज्या क्षणाला सद्गुरुनाथ प्राप्त झाले, डोक्यावरती हात ठेवला, तेव्हा काही समजायचं आता शिल्लक राहिलंच नाही. अशा अवस्थेला ते पोचले का नाही. ज्याला आमच्याकडे शांती मंत्र आम्ही म्हणतो, पूर्णमद पूर्णमिदं पूर्णाः पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आम्ही हा शब्द म्हणतो. म्हणजे पूर्ण स्थितीला गेल्यानंतर जाणणं संपलं का. कारण त्याची स्थिती कशी, जाणीव नेणीव भगवंती नाही आणि उच्चारणी पाही मोक्ष सदा. त्याची स्थिती कशी आहे, तो याच्या पलीकडचा आहे, जाणीव नेणीवेच्या पलीकडचा तो आहे. त्यामुळे तिथं गेल्यानंतर काही समजून घ्यायचं शिल्लक राहिलंच नाही. तिथं परिपूर्ण अवस्था प्राप्त झाली. विद म्हणजे जाणणं, ठल म्हणजे स्थिर होणं. आयुष्यामध्ये ही अवस्था प्रत्येकाला 3 अवस्था आहेत की जिथं ती मिळते. उपभोगता येते, पाहता येते, समजते. 3 जागा आहेत. कुठली तर पहिली जागा आहे गाढ झोप. गाढ झोप, झोप नाही हा, गाढ झोप. ज्याला आमच्याकडे काही लोक काळ झोप म्हणतात त्याला. गाढ झोप म्हणजे काय माहिती का, अंगावरनं घुस गेली तरी कळत नाही, डास चावलेला कळत नाही, घुस गेली कळत नाही, आपण हांतरुणावरती आहोत का पांघरुणावरती आहोत, उशीवर डोकं आहे का डोकाखाली उशी आहे, काही कळत नाही. दोन्हीचा अर्थ एकच हा. पण आपल्याला आपलं भान नसतं. अशी जी गाढ झोप असते ना, तिथं जाणणं थांबलेलं आहे, समजून घेणं थांबलं आहे, विचारांची गती तिथं थांबली आहे. पण ती उपभोगाला किंवा पाहण्यासाठी आपण कुठं जागेवरती होतो, आपण शून्यात गेलो होतो. दुसरी अवस्था आहे ती म्हणजे आपण सगळे प्रापंचिक माणसं आहोत. प्रापंचिक माणसाच्या आयुष्यामध्ये अत्यंत आनंदाचा क्षण की ज्या क्षणाला तो नसतो, ती नसते, असा एक परमोच्च आनंदाचा क्षण आहे प्रापंचिक माणसाच्या आयुष्यातला. मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडी पांघरू हरी, एकची घोंगडी पांघरू हरी. ज्ञानराज मौलीचं हे भारूड आहे हा, फार छान आहे. अर्थ वेगळा आहे खूप, म्हणजे शब्दार्थ खूप वेगळा दिसतो, पण
मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी, असं नाथांचं भारूड आहे. त्या क्षणाला तो नसतो, ती नसते, संपूर्ण विश्व शून्य झालेलं असतं. संपूर्ण विश्व, की तिथं विचारांची गती थांबलेली आहे. तो एकच क्षण आहे, एकच क्षण, की जिथं संपूर्ण विश्व शून्य झालंय, जिथं विचारांची गती थांबली आहे. उपभोगाला आहे कुठं जागेवरती, जे समजायला आहे कुठं जागेवर, काय सगळं शून्य झालंय. तीही गोष्ट सोडा. मामांनी तिसरी गोष्ट सांगितली, की जिथं मला विचारांची गती थांबलेली कळते. तिसरी अवस्था, एखाद्या खेड्यातली आई आहे, की जिचं लेकरू तिने हातावरच्या तळफोडासारखं त्याला शिकवलं, मोठं केलं, आणि ते पोरगं परदेशामध्ये आहे. बरं, त्या परदेशामध्ये त्यांनी त्याच्या नावलौकिक इतकं वाढला, ते सगळीकडे त्याचं काय म्हणतात त्याला नावलौकिक होतो आहे, त्याला बक्षिसं मिळत आहेत, सगळीकडे सत्कार होत आहेत. आणि सत्काराला उभा राहिला की ते पोरगं सगळ्यांना सांगतं, हे सगळं जे आहे ना, हे माझ्या आईमुळे आहे. माझ्या आईने मला रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून वाढवला. तळ हातावरच्या फोडासारखं म्हटलं तिने मला जपला. म्हटलं वेळ प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा काढला आणि म्हटलं मला घडवला, मला शिकवला. म्हणून म्हटलं हे सगळं मी उपभोगतोय, पाहतोय, हा सत्कार माझ्या आईच्यामुळे आहे, असं तो जगाला सांगतोय. आणि जगाचे फोन याच्या आईला इकडं गावात, तुमच्या मुलांनी काय कौतुक केलं हो तुमचं, वा वा वा, अशी आई मिळणं फार नशिबात लागतं, वगैरे 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 सगळं. 8-6 महिन्यानंतर ते पोरगं घरी आलं आईला भेटायला. आल्यानंतर 2 दिवस गेले, सगळं मस्त. आई अशीच बसलेली आहे खुर्चीत आणि म्हटली, बंड्या जरा इकडे ये रे. काय आई, जरा इकडे ये. त्याच्यासमोर उभं करते आणि म्हणते, जगाला सांगतोस माझी आई अशी आहे, माझी आई हे करते, माझी आई ते करते. एकदा मला सांग ना मी कशी आहे, एकदा मला सांग मी कशी आहे. खऱ्या आईचा लेख असेल, म्हणजे कलियुगातला नाही, आत्ताच्या काळातला असेल तर आई सांगेल माझी आई अशी राहते, तशी राहते, ते हे रंगवते, ते रंगवते. एक आजच्या काळातलं पोरगं सांगेल. अशा आईचा पोरगा असेल तर तो आईचं वर्णन काय करेल. त्याला अवघड आहे का, जो जगाला सगळं सांगू शकतो त्याला आईला सांगणं अवघड आहे का. मामा म्हणतात, त्याला एक गोष्ट माहिती आहे, ज्या शब्दांचा आधार घेऊन मी माझ्या आईला, म्हणजे माझ्या जगाला माझी आई सांगतोय, त्या शब्दांपेक्षा माझी आई खूप मोठी आहे, खूप मोठी, की जी या शब्दांमध्ये बांधलीच जाणार नाही आहे. त्याला माहिती आहे जगाला सांगण्यासाठी मी त्या शब्दांचा आधार घेतोय, पण माझी आई या शब्दांपेक्षा खूप मोठी आहे. मग तो वर्णन नाही का करत. मामा म्हणतात करतो. तो काय करतो, आई समोर उभा राहिलेला मुलगा गुडघ्यावर बसतो, आपले दोन्ही हात आईच्या पायावर ठेवून डोकं ठेवतो. आई हे तुझं वर्णन आहे, हे तुझं वर्णन आहे. इथं शब्दांची गती थांबली आहे, इथं विचारांची गती थांबली आहे. लक्षात ठेवा. म्हणून आमच्याकडे आई वडिलांच्या चरणाशी परमेश्वराचं दर्शन आहे असं सांगतात. का, जिथं विचारांची गती थांबली आहे. आता हे मी उपभोगू शकतो का नाही. महाराज म्हणतात, असं जे विठ्ठल आहे जो स्थिर आहे, तोच मला याच्यामध्ये रंगायचं कसं हे सांगू शकतो. म्हणून मी त्याला नवस केला, पण तो 1 नंबरचा लबाड निघाला हो. मला वाटला होता चांगला, पण कसला काय, तो लबाड निघाला. त्यांनी काय केलं, चित्त चैतन्य सोरून प्रत्येक गुरु ना चांगल्या शिष्याच्या शोधातच असतो. प्रत्येक गुरु चांगल्या शिष्याच्या शोधातच असतो कायम. मग जगातला कुठलाही गुरु घ्या, कुठलाही. रामकृष्ण विवेकानंदांना शोधत होते, आमचे महाराज ब्रह्मानंदांना शोधत होते. म्हणजे तो मिळावा याच्यासाठी प्रयत्न चालले आहे, चांगला शिष्य मिळाला पाहिजे. गोंदवलेला महाराजांचं वाक्य आहे, आम्ही इथं बाजार मांडला आणि या बाजाराला म्हटलं केवढं गिराईक मिळालं, पण सगळं हिंगमिऱ्याचंच हो, सगळं हिंगमिऱ्याचंच. कस्तुरी मागायला इथं कोणी आलाच नाही हो. कस्तुरी मागायला आला तो फक्त माझा ब्रह्मानंद होता. प्रत्येक गुरु चांगला शिष्य शोधत असतो आणि एकदा तो सापडला ना
की म्हटलं त्याला तो सोडतच नाही. पांडुरंग हा प्राणी असा आहे की म्हटलं त्याला असा मिळाला, याचा परिणाम त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना आपलंच करून टाकलं. तिचं चैतन्य चोरून घेतलं ना, चैतन्य चोरलं. याचा अर्थ काय म्हटलं, त्याला आपल्यापासून दूर केलाच नाही त्यांनी. का हा लेखाचा दुसरीकडे गेला तर आपलं गेलं ना. प्रत्येक जण असाच असतो. परिणाम त्या पांडुरंगाची चित्त चैतन्य चोरून नेलं. आपण सगळेजण जे जगतो ना ते चैतन्यावरतीच तर जगतो, चैतन्यावरतीच. आणि जर चैतन्य नसेल तर घरची लोक म्हणतात लवकर उचला, वास यायला लागला. आहे ना देवाची अवस्था. इथं चैतन्य नांदतंय आणि त्या चैतन्यावरतीच तर सगळं आपण खेळतोय. म्हणजे माझं बोलणं असेल, चालणं असेल, हातपाय हलणं असेल, वगैरे वगैरे जे काही असेल ते सगळं चाललंय ते एका चैतन्यावरती चाललंय. आणि ते चैतन्यच जर तुमच्यातलं हरवलं तर तुमचं काय राहिलं शिल्लक? इथं काय राहिलं? पांडुरंगाने केलं काय, ते चैतन्य चोरलं. म्हणजे पांडुरंग हाच चैतन्याचा विषय झाला. चैतन्य चोरलं म्हणजे काय केलं तर माझ्या चैतन्याला त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही याची अनुभूती आली. या जगामध्ये जर काही असेल तर तोच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. म्हटलं या जगामध्ये त्याच्याशिवाय काही नाहीच. किंबहुना मी सुद्धा जो काही आहे तो त्याच्यामुळेच आहे. किंबहुना मी आहे तो तोच आहे. याच अवस्थेचं ते दर्शन आहे, ज्याला आमच्याकडे शास्त्रामध्ये अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, तत्वमसी वगैरे वगैरे सगळं म्हटलं जातं. ते म्हटलं जातं. असं चैतन्य चोरून घेतल्यानंतर आता हा नवस करणार कोणाला, बोलणार कोणाला आणि सांगणार कोणाला? कसं शक्य आहे? हा जो समोर बसला ना तो ज्ञानराज मौलीला म्हणतो, माऊली अहो म्हटलं मग तुम्ही हे सगळं करताय असं म्हणताय, माझी सेवा करायची, आता शिल्लकच काही राहिलं नाही, कोणाची सेवा करणार? तेव्हा ज्ञानराज मौली म्हटली, तुझी. तुझी म्हणजे कोणाची? त्यावेळेला ज्ञानराज मौली म्हटली, मी जेव्हा यांच्यामध्ये रंगायला गेलो ना, यांच्यात रंगायला गेलो तेव्हा मला हा माणूस जरा ओळखीचा वाटला. ओळखीचा वाटला. कोण आहे हा, कोण आहे असं मी जेव्हा विचार करत होतो तेव्हा लक्षात आलं की अरे ज्याच्यामध्ये मला रंगायचं ना तो तुझ्यासारखाच दिसतो, तुझ्यासारखाच दिसतो. मग याच्यात रंगण्यासाठी मी यांना नवस करायला गेलो तेव्हा त्या विठ्ठलाकडे पाहिल्यानंतर मी विचार करतो अरे हाही माझ्या ओळखीचा आहे. म्हणून मी विचार केला तेव्हा लक्षात आलं की अरे हा विठ्ठल म्हणजे तूच आहेस. आणि या विठ्ठलांनी जे चैतन्य चोरून नेलं ना ते चैतन्याकडे मी जेव्हा पाहिलं ते चैतन्य म्हणजे तूच होतास, तूच होतास. त्यामुळे तुझी सेवा करीन म्हणजे कोणाची करीन? माझ्यापासून जे वेगळे आहेत ते सगळे तुझी रूप आहेत. माझ्यापासून जी वेगळी रूपं आहेत ती सगळी तुझी रूपं आहेत. आणि या सगळ्या रूपांची पूजा म्हणजे तुझी सेवा. या सगळ्यांची सेवा म्हणजे तुझी सेवा. त्यामुळे संतांना गाढवाला पाणी पाजत असताना आपली गंगा वाया गेली असं नाही वाटत हो. नाथ महाराजांनी म्हणून तर गाढवाला पाणी पाजू शकले का? कारण त्यांना त्याच्यामध्ये पांडुरंग दिसला. काशी विश्वेश्वर त्यांना त्याच्यात दिसला. नामदेव महाराजांनी त्यांची भाकरी घेऊन पळणारं कुत्रं त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावतात आणि कोरडी खाता का भाकरी असं नामदेव महाराजांचा अभंग आहे. अहो देवा म्हटलं ती भाकर कोरडी आहे, चावून चावून खायला गेला तर दात पडतील तुमचे, थांबा जरा त्याला तूप लावतो मग खावा. त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा पांडुरंग दिसला ना. परवाच असं तुम्हाला सांगितलं की बाबांचं उदाहरण, त्यांनी त्या पशुपक्ष्यांना म्हटलं ती सगळी भाकरी ठेवून दिली. सांगितलं का मी? माझ्या लक्षात राहत नाही असं होतं. ही जी कालची बाबांचं चरित्र सांगितलं ना त्याच्यातली जी लक्ष्मी होती ती लक्ष्मी शिर्डीला गेली आहे बाबांच्याकडे. आणि बाबांच्याकडे बाबा म्हटले की लक्ष्मी मला भूक लागली आहे, काहीतरी खायला घेऊन ये. शिर्डीमध्ये ही लक्ष्मी आल्यानंतर बाबा तिच्याच हातचं फक्त खायचे, दुसऱ्या कोणाच्याच असतं.
मग ती गेली, तिने 12 भाकऱ्या बडवल्या, त्याच्यावर ते काय वरती कालवण आणायचं ते आणलं आणि बाबांच्या समोर तिने ते ठेवलं. बाबांनी सगळ्या भाकऱ्या कुचकरल्या आणि त्या त्यांच्या कुंडीमध्ये ठेवून दिल्या. सगळे पशुपक्षी आले, त्यांनी ते खात आहेत. ती चिडली, हो बाबा तुमच्यासाठी मी मोर मेले आणि 12 भाकऱ्या वाढवल्या आणि तुम्ही सगळ्या म्हणजे पक्ष्यांना खायला घातल्या. बाबा म्हटले माझं मगाशी पोट भरलं. कधी? मी आत्ता भाकऱ्या आणल्यात. बाबा म्हटले अगं तू येताना रस्त्यामध्ये तुला एक कुत्रं दिसलं होतं, शेळपट कुत्रं, त्याला तू चतकर भाकरी खायला घातलीस. अहो बाबा ते कुत्रं होतं. ते कुत्रं खाताना तिथे एक सुकर आलं होतं, म्हणजे डुक्कर. ते बघत होतं, त्याला खायला दिलंस, मला नाही दिलंस, म्हणून ती उरलेली चतकर भाकरी तू त्याला दिलीस. अहो बाबा ते डुक्कर होतं. काय बाबांचं वाक्य आहे. हा वाक्य कळलं ना, वेदांत दुसरा नाहीच. बाबा म्हटले समस्त प्राणीमात्रांना व्यापून राहिलेली भूक ही सध्या द्वारकामाईमध्ये बसलेली आहे. त्यामुळे प्राणीमात्रांचं पोट भरणं म्हणजे माझं पोट भरणं, प्राणीमात्रांना जेवू घालणं म्हणजे मला जेवू घालणं, असं बाबांचं वाक्य आहे. तुझी सेवा करीनं म्हटल्यानंतर हे जे माझ्यापासून वेगळे मी मानतोय त्या सगळ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये म्हणून म्हणायची पद्धत आहे, वारकऱ्याचे हातपाय चेपणं म्हणजे पांडुरंगाचे हातपाय चेपणं. वारकऱ्याला खाऊ घालणं म्हणजे पांडुरंगाला खाऊ घालणं. वारकऱ्याला अंगावरती गोधड घालणं म्हणजे पांडुरंगाला वस्त्र घालणं, अशी आमच्याकडे म्हणायची पद्धत आहे. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन झाल्यानंतर बुवाला नमस्कार एक वेळ नाही करत नाहीत, कारण गर्दी खूप असते ना. मग नमस्कार कोणाला? कीर्तन झाल्यानंतर शेजारच्याच पायाला हात लावून नमस्कार करतात. आपल्या शेजारी बसलाय त्यालाच हात लावून नमस्कार करतात, तोही याच्या पायाला हात लावून नमस्कार करतो. का? कारण कीर्तन ऐकायला भगवंत येऊन बसतो ना. आणि न जाणो आपल्या शेजारी बसलेला भगवंत असला तर, म्हणून न कळत त्याला नमस्कार केला तर पांडुरंगाला नमस्कार. ही धारणा आहे आमच्याकडची, लक्षात ठेवा, ही धारणा आहे. म्हणून माझ्यापासून मी जे वेगळे मानतो ते सगळी तुझी रूप आहेत, सगळी तुझी रूप. मग माझा देह, माझे कान, माझा हात, माझे पाय, माझं पोट, माझे पाठ, हे सगळे माझ्यापासून वेगळे आहेत ना. मग यांना जपणं म्हणजे पांडुरंगाला जपणं. किडामुंगीपासून समस्त प्राणी मात्रांची सेवा करणं म्हणजे तुझी सेवा करणं. म्हणून आमच्याकडे मुंगीला साखर घाला म्हणतात, आलेल्याला पाणी पाजा म्हणतात, गरजवंताला कपडा द्या म्हणतात. हे काय आहे? हे भगवंत समजून तर त्यांची सेवा केली तर झाली किंवा भगवंताची सेवा, दुसरी कोणाची सेवा आहे? आणि अशा भावनेने ज्या दिवशी तुम्ही सेवा करू शकाल, अनुकूल स्थितीमध्ये तर करालच, पण प्रतिकूल स्थितीमध्ये सुद्धा अशी सेवा करायला शिकाल ना, त्यावेळेला भगवंत तुमची मागणी का नाही पूर्ण करणार? का तुम्हाला आनंद देणार नाही? तो देतोच देतो. किंबहुना या संपूर्ण विश्वाचं पांडुरंगाचं रूप पाहिल्यानंतर तुम्ही तुमचे वेगळे राहताच कुठं? तुम्ही त्या पांडुरंगाशी एकरूप होऊन जाता. नवे नवे पांडुरंग म्हणूनच लोक तुमच्याकडे पाहतात आणि तुमचीही सेवा करायला लागतात. जीवनातलं हे अत्यंत असणारं उत्तम दर्शन ज्ञानेश्वर महाराजांनी तू या एका शब्दाच्या भोवती गोवलं. आणि तो तू ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने वेटेवरती उभा आहे तो का नाही, तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी तो तू पाहिला. म्हणून तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून शब्द केला, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती. म्हणून तुमची सेवा करणं म्हणजे माझ्या नानांची सेवा करणं, तुमची सेवा करणं म्हणजे दत्त महाराजांची सेवा. आणि हे मी सांगत नाही, दत्त महाराजांनीच नानांना सांगितलंय. नाना काणगापूरला 21 गुरुचरित्राची पारायण करायची म्हणून गेले, बरोबर ना. त्यावेळेला एक पारायण झाल्यानंतर दत्त महाराज म्हटले, इथं काय पारायण करायला आलास का? मग काय म्हटलं, इथली झाडलोट करणं म्हणजे पारायण करणं, इथल्या लोकांची सेवा करणं म्हणजे पारायण करणं. नाही तर नुसताच वाचत बसशील, ते जर कृतीमध्ये आलं नाही तर उपयोग काय त्याचा?
दत्त महाराजांनी नानांना सांगितलं आणि नानांनी सुद्धा पुढची पारायणं न करता ते सगळे दिवस दत्त महाराजांच्या सेवेमध्ये घालवले. सेवेचं असणारं हे दर्शन नानाही त्यांच्या आयुष्यामध्ये सांभाळतात. म्हणून आजही ते आपल्या सगळ्यांमध्ये दत्त महाराजांना पाहतात आणि आपल्यामध्ये ते दत्त महाराजांना पाहतात म्हणून आपल्याला ते दत्त स्वरूप दिसतात. असं दोघांचं एकमेकाचं कडाकट्ट जे दर्शन आहे ते जीवनामध्ये अभेद्य स्वरूपाचं दर्शन करून देतं. मग आनंद, सुख, समाधान हे वेगळं कुठं राहिलं? तिथं मिळालंच ते. पण ते मिळण्यासाठी ज्ञानराज मौलींनी शब्द केले, तुझी सेवा करीन मन भावे, तुझी सेवा करीन मन भावे, तुझी सेवा करीन मन भावे, तुझी सेवा करीन, सेवा करीन, सेवा करीन मन भावे. माझे मन, माझे मन, माझे मन गोविंदी रंगले